नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन. बरेच दिवस झालं व्हिडिओ काढला नव्हता. बाहेरच्या देशात होतो मी माझ्या वैयक्तिक कामासाठी. त्याच्या आधी मी तुम्हाला ह्या पूर्ण माझ्या फार्मचा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये खूप लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आतापर्यंत जेवढे काही आमच्याकडून ज्या शेतकऱ्यांनी पिल्ले नेलेत ते पिल्ले एकदम चांगले आहेत आणि ते सर्व शेतकरी खुश आहेत. तर आज मी तुम्हाला माझा पूर्ण फार्मचा व्हिडिओ थोडक्यात मी दाखवणार आहे की मी आज आता फार्म कसं डेव्हलप झालेलं. तर या मित्रांनो, तुम्हाला मी दाखवलं होतं की मी माझ्याकडे 2 जर्मन शेपर्डचे फिमेल आणलेले. हे पहा, 2 जर्मन शेपर्डच्या फिमेल आता केवढ्याला झालेल्या आहेत. नारळाची झाडं लावली होती. हे पहा आता नारळाची झाडं किती उंच झालेली आहेत. आणि ह्या नारळाला नाही म्हणलं तरी आता एक लावल्यापासून 3 महिने झालेत समजा. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हा शेवगा लावला होता. हा शेवगा नाही म्हटलं तर एक 6 महिन्याचा शेवगा झालेला. याला आपण आतापर्यंत 3 ते 4 वेळेस कटिंग केलेली आहे आणि हा पूर्ण असा डेरे दाखल होणार आहे. हा आपण पाहतो की शक्यतो शेवगा हा डायरेक्ट उंच जातो, पण आपल्या शेवग्यामधून चांगला पैसा मिळवायचा आहे आणि ह्याच्यातून हा जो पाला आहे हे आपल्याला कोंबड्यासाठी एक कॅल्शियम म्हणून हा वापर करायचा आहे. आणि हा पाला ह्या कोंबड्या चांगल्या प्रकारे ह्या कॅल्शियम म्हणून खात असतात, कारण की आपल्याला खाद्याची बचत पाहिजे आणि आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळालं पाहिजे. आणि तुम्ही बघत असाल की हे अशा चांगल्या गावरान कोंबड्या एकदम टकाटक झालेल्या आहेत. म्हणजे आपण जे काम करतोय ते एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे ह्या माझ्या फार्मवरच्या 4 महिन्यामध्ये एकही मॉर्टॅलिटी झालेली नाही. एकही पक्षी असा मेला नाही किंवा काही नाही. हे तुम्हाला अजून पुढचं दाखवतो मी. हे जे आपण नारळाची झाडं, आता हे पहा, हे शेवग्याचं एवढं मोठं खोड झालेलं आहे. हे असले, हे बघा, हे खोड एवढं मोठं हे झालेलं आहे आणि हाईट एवढीच आहे. हे असं कट केलेलं आहे. अजून कमीत कमी 3 वेळेस हे मी कट करणार आहे शेवगा. आणि ह्या शेवग्याचं असं गोल घुमट तयार झाल्यानंतर म्हणजे एका शेवग्याला मला अपेक्षा आहे की 40 ते 45 किलो शेंगा आल्या पाहिजेत. असे 2,500 झाडं आहेत आपल्याकडे. मग ह्या शेवग्यामधून आपल्याला एवढा पैसा मिळणार. आणि असे कोंबड्या काय करतात, हे अशा पाला खातात म्हणजे आपल्याला. आणि कोंबड्यांना हे एकदम सावलीसाठी एकदम भारी झाले. म्हणजे जे आपण उद्देशाने हे सगळ्या गोष्टी केल्या त्या सक्सेस झालेल्या आहेत. आणि या आपण जेवढं खत पाणी आणि पाण्याचं हे ठिबक सिंचन केल्यामुळे एवढ्या कडक अशा उन्हाळ्यामध्ये एकही शेवगा वायाला गेला नाही. हे विशेष आपण हे पाहतो. ही लाईन जी आपण केलेली आहे ही चिकूची लाईन केलेली आहे. ही इथून तिथून चिकू लावलेत आपण. 25 चिकू इथं हे असे चिकवला. असे वेगवेगळे चांगले असे फळंसुद्धा आलेले आहेत, फुलं आले चांगल्या प्रकारे. आता ह्याला फळंसुद्धा चांगल्या प्रकारे. ही लाईन ही पूर्ण चिकूची आहे. आणि इकडं जर आपण आलो तर आपल्या या फार्ममध्ये आपण काय केलेलं आहे, अशा वेगवेगळ्या फुलांची झाडं लावलेली आहेत. ही लाईनसुद्धा पूर्ण फुलांची वेगवेगळे सगळे गुलाबासहित जेवढे काही फुलांचे वेगवेगळे प्रकार आहेत हे सगळं आपण इथं लावलेले आहेत. हे आता आपण हे पाहतो अशा कोंबड्या बघा, ह्या पूर्ण चांगल्या ह्याच्यामध्ये चरतात. त्यांना खाद्य पूर्ण असं उकरून खातात, चौकून. गणेश सर पूर्ण कोंबड्या दाखव तिकडून. हे पूर्ण असं दिवसभर फिरतात आणि यांना थोडंही वरच्या घारीची त्याची भीती नाही किंवा काही नाही. आपल्याला खाद्य खर्च खूप राहतो आणि फ्री रेंजमध्ये असल्यामुळं यांचं वजन वाढतं. हे टेन्शन फ्री राहतात, कारण की जेवढ्या टेन्शन फ्री कोंबड्या राहतील तेवढं त्या चांगल्या मजबूत होतात. त्यांचं वजन चांगल्या प्रकारे होतं आणि ते अंडे चांगल्या प्रकारे देत आहेत. आता ही जी लाईन पाहिली आपण, हे बघा, ही पूर्ण वेगवेगळ्या फळांची आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये डाळिंब आहे, प्लस संत्री आहे, लिंबुनी, असे वेगवेगळे. म्हणजे आपण जेवढे काही फणसासहित जेवढे काही झाड आहेत, अंजीरसहित, हे सगळे झाडं आपण 250 झाडं ह्या पूर्ण फार्ममध्ये लावलेले की आपण गेट उघडलं तर 12 महिने आपल्याला कोणतं ना कोणतं फळ मिळणार आहे. हे पहा, असे झाड एकदम चांगले टवटवीत झालेले. गणेश सर या पुढं तुम्ही.
हे आपण पाहतो हे केशर आंबा बघा, ह्याला पूर्ण पालवी फुटलेली. असे सुद्धा हे 35 झाडं केशर आंब्याचे एकदम चांगले टकाटक झालेले आहेत. ह्याला आता आपल्याला याच्यातून आपल्याला उत्पन्नही मिळणार आहे. आणि हे पहा की तुम्हाला हे जो शेवगा आहे एकदम चांगला झाला आहे, एकदम मस्त. हे असे कोंबडे इकडे गणेश साहेब कोंबडा दाखव. हे बघा, हे कोंबड्या अशा मस्त फ्री रेंजमध्ये चौकड फिरतात. ह्या 2.5-3 एकरचा हा पूर्ण एरिया आहे. ह्या पूर्ण एरियामध्ये हे सगळे कोंबडे फिरतात. ह्या साईडला जर बघितलं तर ही लाईन अंजीरची आहे, पुन्हा रामफळ आहे, प्लस सीताफळ आहे, पेरू आहेत, फणस आहे आणि राई जांभळ आहे. असे वेगवेगळे झाड. हे पहा हे किती छान आलेले. आणि असे कोंबड्या हे एवढं गवत झालेलं एक इतकं खात्यात मस्त दिवसभर फ्री रेंजमध्ये. सध्या महाराष्ट्रामधून प्रत्येक आठवड्याला कमीत कमी 40 ते 50 शेतकरी व्हिजिट देत आहेत. आधी ठरलं होतं व्हिजिट फीस घ्यायची, पण पुन्हा विचार केला की इतक्या लांबून लोक आपल्याकडे येत आहेत तर आपण ती व्हिजिट फीस पूर्णतः बंद केलेली आहे. फक्त आपण त्यांना त्यांच्या पूर्ण पायावर फवारणी करून त्यांना आतमध्ये प्रवेश देतो की एखादा बॅक्टेरिया आपल्या फार्ममध्ये येऊ नये त्यासाठी. हे तुम्हाला गणेशराला पुन्हा शेवगा दाखवा आपल्या सर्व शेतकऱ्यांना की आपण किती डेव्हलप करू शकतो. कारण की मी ह्याच्यातून काय केलेलं आहे की कोंबड्यामधूनच उत्पन्न आहे, नाही तर आपल्या सगळ्या गोष्टीतून उत्पन्न कसे मिळवायचं हे मी तुम्हाला आधीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते मी तुम्हाला करून दाखवलं. आता हे बघा, ह्या शेवग्याचा कोपरा आहे, इथं असं ते पूर्ण उकरीतात, इथंच लोळतात, इथंच बसतात. ह्या अशा कोंबड्या पूर्ण असे खड्डे करतात. आणि तुम्हाला मी जशाप्रमाणे कंपाऊंड सांगितलं होतं त्याप्रमाणे मी असं कंपाऊंड केलेलं आहे. ह्या कंपाऊंडमध्ये आतापर्यंत एकही मुंगूस, मांजर, घूस किंवा एखादा हिंस्त्र प्राणी की जो कोंबड्यासाठी चांगला नाही आहे तो अजून काही एकाही ठिकाणी आलेला नाही आहे. हे फणसचं झाड आहे, हे किती मोठं झालेलं आहे. इकडं जर आपण पाहितलं हे लिंबुनी आहे. हा पूर्ण बांध ह्या कोंबड्यांनी काय केलेला आहे, संपवलेला आहे, म्हणजे एकदम असा क्लिअर. हे पहा तुम्ही खालचं जर बघतात ह्या राही जांभळ किती मोठा आलेला आहे. गणेश इथून पूर्ण हा व्हिडिओ इकडून दाखवा आहे की आपला हा फार्म कसा झाला. एकदम खाली जर बघितलं तर सगळं गवत त्या कोंबड्यांनी खाल्ले, काहीच ठेवलं नाही, चुकाट्यासाठी काहीच ठेवलं नाही. कारण की चौकड कोंबड्या फिरत आहेत. ह्या राही जांभळ एवढ्या मोठ्या आलेल्या आहेत. इथं पपई लावलेल्या आहे, ड्राय वेगवेगळे फ्रूट्स आहेत, अमेरिकन फ्रूट्स आहेत, काही काजूचे झाड आहेत. म्हणजे आपण सगळं दिलेलं आहे, सगळं की लोकांना जे येत आहे शेतकरी की त्यांना आपण एक दाखवायला लागलो की आपण फक्त कोंबड्याच नाहीत, आपण सगळ्या गोष्टी तर करू शकतो. उत्पन्न आपण चांगल्या प्रकारे मिळवू शकतो. हे जर बघितलं हे चांगल्या प्रकारे काम चालू आहे आपलं. हे याच्यामध्ये काय करणार आपण ड्रिंकर आणि खाद्याची भांडे इथून तिथून लावणार आहेत, पूर्ण ॲटोमॅटिक. एक आता 8 दिवसामध्ये हे पूर्ण काम कंप्लीट होईल. आणि 8 दिवसामध्ये हे झाल्यानंतर हे पूर्ण आतमधल्या ज्या मोठ्या शेडमध्ये जे आपण ड्रिंकर आणि खाद्याचे भांडे ठेवले हे पूर्णतः बंद होते. आतमध्ये फक्त कोंबड्या अंडे देण्यासाठी आणि आराम करण्यासाठी आणि रात्रीसाठी जाणार आहे. दिवसभर इथंच खाद्य खाणार, पाणी पिणार, ह्या पूर्ण फ्रेंज एन्व्हायरमेंटमध्ये फिरणार. असं आपलं हा नियोजन आहे. हे असे आपण पाहतात हे असे काही पालक आहेत, मग शेतकरी की ते पूर्ण असे व्हिजिट द्यायला येतात. गणेश शेट ते जे शेतकरी आले तसे दाखवा व्हिडिओमध्ये. आणि विशेष करून रविवारी जास्त येतात, कारण रविवारी मी स्वतः फार्मवर असतो. होईन तेवढं मी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती देतो आहे. आपण इथं लवकरच ट्रेनिंग सेशन सुरू करणार आहोत. पण ट्रेनिंग देताना मी बऱ्याचशा ट्रेनिंग बघितल्या महाराष्ट्रामध्ये, 2-3 जणांच्या जाऊन व्हिजिट केली, बघितल्या. एक आपल्याला सांगितलं जातं पण टेक्निकली ट्रेनिंग
देण्यासाठी आपण काही जे एकदम हायली वेल एज्युकेटेड की ज्यांना 25-30 वर्षाचा अनुभव आहे अशीच व्यक्ती ह्या ठिकाणी ट्रेनिंग द्यायला येणार आहेत. माझा अनुभव आणि त्यांचे आतापर्यंतचा अनुभव याच्या दृष्टिकोनातून ही ट्रेनिंग सेशन असणार आहे आणि ते कमी एकदम माफक दरात असणार आहे. माझा हेतू फक्त तोच आहे की उद्योजक तयार व्हावा. पोरांनी मुंबई पुण्याला कंपनीमध्ये 20-25 हजार रुपये महिन्यानी काम करण्यापेक्षा आपल्या घरी आईवडिलांसोबत लेकराबाळासोबत एक छोटा मोठा उद्योग सुरू करावा आणि ज्यावेळेस आपण कुक्कुटपालनामध्ये येतो त्याबरोबर अजून दुसरेसुद्धा उद्योग आपले सुरू होणार आहेत. हे आमचे एक मित्र आलेले आहेत. त्यांनी हे आज आमचे मित्र आलेत. आमचा व्हिडिओ चालू आहे सर. नेमकं तुम्ही आलात. बरं झालं. धन्यवाद. कसं वाटलं सर फॉर्म? नंबर एक वाटलं. बरं वाटलं. चांगलं वाटतंय का असं? एकदम फ्रेश वाटतं. फार्म बी कोंबड्या बी म्हणजे आपल्याला जो उद्देश होता तो एकदम असा साध्य झालेला आहे. लय भारी झाला. सगळ्यात नंबर एक उद्देश आहे तुमचा. हा म्हणजे असं. आणि हे तो आपला काय आहे सर, याच्यातून पैसा तर मिळतोच पण आपले मेन उद्योजक तयार करायचे. आणि तुमचा उद्योग बी चांगला तुम्ही ही केलेला आहे. हा छान केलेला आहे. हा. हे आमचे मित्र आहेत एकदम चांगले कुक्कुटपालनामधले एकदम चांगले जुने. आता याच्या काय होणार आहे, हे जे आपण लावलेलं आहे हे जे केलेलं आहे ह्याच्यामध्ये असे आपण असं ताडपत्री लावावं लागलो. ह्याला आता आपण असे बांबू लावणार आहेत आणि बांबू पार इथपर्यंत येणार आहेत ह्या साईडने आणि त्याच्यावर ताडपत्री आणि त्याच्यावर पुन्हा आपण असे ज्वारीचं किंवा बाजरीचं जे सरमाड आहे ते असं पसरणार जुन्या टाईप आणि बाजूनी खालच्या साईडला आपण बांबू लावणार म्हणजे कोंबड्या बसायला आणि इथं अंड्याचे डबे आणि मध्ये जे साईड ही जी मधली साईड आहे ह्या साईडमध्ये आपण पाण्याचं भांडं खाद्याचं भांडं असं खूप लांब आपण 30-40 फुटापर्यंत आपण असं केलेलं आहे. जेणेकरून ह्या कोंबड्या इथंच खाद्य खाणार, इथंच पाणी पिणार आणि इथंच बाजूबाजूला खेळत राहणार. हे जर बघितलं असे अंजीरचे बी झाडं आले बघा किती छान आले झाड अंजीरचे. हे अंजीरचे झाडं आहेत. असे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या झाडांची ओळख करून दिलेली मी बऱ्यापैकी चांगली. आणि हे अशा कोंबड्या अशा मस्त प्रमाणात असं चांगल्या प्रकारे इथं खेळतात रमतात. ह्यांना थोडंही ऊन लागत नाही किंवा काही नाही. पाऊस आला थोडा की आतमध्ये जातात आणि ऊन पडलं की असं सावलीला बसतात. हे जर बघितलं हे इथून तिथून असं आपण हे केलेलं आहे. आणि ही वरची टाकी तुम्ही बघितली मी त्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ही वरची जी टाकी आहे ही रेग्युलर पाण्यासाठी वरची टाकी आणि खालच्या टाकीमध्ये आपण काय केलेलं आहे, जर पाणी शुद्धीकरण आणि एखादी लस द्यायची असेल किंवा एखादं औषध मेडिसिन द्यायचं असेल तर खालच्या त्या पाण्याच्या ज्यामध्ये आपण कोंबड्याच्या आणि त्यांच्या वजनाच्या मापामध्ये आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि ते सगळं ऑटोमॅटिक ड्रिंकरद्वारे ते आपल्या सगळ्यांना जातं. म्हणजे असं ही सिस्टमॅटिक हे केलेलं आहे. आणि हे बघतात हे असे गावरान कोंबड्या अशा मस्त अवतीभोवतीच खेळतात. चांगलं वाटतं त्यांना. आणि आतमधलं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कसं नियोजन केलेलं आहे. कारण की गावरान कोंबड्या ह्या शक्यतो वरी बसतात. एकही कोंबडी रात्री खाली बसत नाही किंवा काही नाही. हे आता हे पाण्याचे ड्रिंकर आणि खाद्याचे भांडे आपण असे ऑटोमॅटिक लावलेले आहेत. परंतु काय व्हायला लागलं तर पाणी सांडणं हे तर हे सगळे आता बाहेरच. कारण की बऱ्याचशा कोंबड्या काय होतात आतमध्ये खायला भेटतं पाणी भेटतं तर बाहेर जात नाही. तर त्या फ्री रेंजमध्ये जावा त्यामुळे आपण ह्या बाहेर नेणार आहेत. आणि इथं अशा वरी बसतात. ह्यांना 2 कप्पे केलेले आहेत आणि ह्या चढण्यासाठी अशा पायऱ्या केलेल्या एकदम मस्त. ह्या दिवसभर वरी रात्र तर एकही कोंबडी खाली राहत नाही. हे विशेष. हे अशा मस्त असं चढतात आणि अशा एकदम कडक असतात. असं जर हे केलं तर अशा त्या उडून जातात त्या म्हणजे लगेच चव 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 करतात त्या. हे कोंबडे एकदम भारी. आणि ह्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही हे कोंबड्या अशा अंडे द्यायला बसलेले. हे डबे अंडे द्यायला लावलेले हे अशा. हे बघा हे असं जरा हात लावला तर कसं काढतात चहा असं चिडतात पूर्ण पंख फोडत. हे अशा ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये असे अंडे देतात. ह्या इथून तिथून डब्यामध्ये पूर्ण असे त्यांनी अंडे दिलेले. म्हणजे असं पूर्ण नियोजन केलेलं आहे. आणि हे हाईट आहे ही थोडी अजून खाली आली. आम्ही काय केलेलं आहे 6 फूट हाईट ठेवलेली आहे.
त्या ह्याच्यामध्ये कारण आपल्याला इझी चालत आहे. हे थोडी अजून खाली आली आणि वरचं अजून थोडं खाली आलं त्या कोंबड्याच्या वजनामुळे पूर्ण. हे पूर्ण असं हाईट थोडी कमी आहे. इकडे का ना आणि ह्या ठिकाणी एक असा कप्पा केलेला आहे की ज्या काही कोंबड्या कमजोर आहेत, ह्या काय केलेलं आपण इथं ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे किंवा ह्यांचा व्हायरस याच्यात जाऊ नये. काही कमजोर येतात किंवा ह्यांना असं वाटतं की आपलं कमजोर आहे, ह्यांचं दुखत आहे किंवा काय होतं, त्यामुळे आपण इथं ह्या ठेवलेले आहेत. हे असं पूर्ण शेड हे एवढं मोठं झालेलं आहे. पा 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 हा 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 हा. हे पूर्ण बाहेर निघतात अशा. आ आ आ आ ह्या पूर्ण याच्यामध्ये आता हे जे चालू आहे याच्यामध्ये हे पाहत असाल पूर्ण असं कोपी टाईप केलेलं आहे. हे आपण उकांडा तयार केलेला आहे. ह्या उकांड्यामध्ये बघा कशा त्यांच्या त्या उकांड्यामध्ये खातात. हे अशा कोण सनाट बाहेर येतात एकदम फास्ट. ह्या उकांड्यामध्ये मस्त खातात, खेळतात, उकरीत येतात, अंगावर माती घेतात, शेण घेतात. मग त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या आंघोळ करण्याचं ते हे असतं. ह्या जर गणेश पूर्ण कोंबड्या दाखव बघा किती तजेलदार आहेत, प्युअर गावरान. तुम्हाला मी सांगत होतो ही जी कोपी बनवली आपण ही 60 व्यक्तीच्या कॅपॅसिटी, 60 लोक. आता याच्या बाजूने आपण चौकून जाळी लावलेली आहे आणि वरी एक छप्पर येणार आहे आणि ह्याला आपण सरमाडाने पूर्ण छप्पर टाईप बांधणार आहे. आणि हे आपलं एक ट्रेनिंग हॉल असणार आहे निसर्गाच्या सान्निध्यात. आणि चौबाजूने पूर्ण वेगवेगळ्या सुगंधी फुलांची झाडं असणार आहे की जेणेकरून आपण आतमध्ये बसलो आणि हवा आली तर त्याचा सुगंध जे लोक आपल्याकडे व्हिजिट द्यायला येत आहे, ट्रेनिंग घ्यायला येणार आहे, त्यांच्यासाठी हे छोटंसं एक ट्रेनिंग सेंटर की निसर्गरम्य वातावरणात कसं असायला पाहिजे ते आपण हे करणार आहे. आणि ज्यावेळेस मोठी ट्रेनिंग आहे, ज्यावेळेस एखादा भारतामधील एखादा चांगला व्यक्ती की जो क्वचितच महाराष्ट्रात येतो ट्रेनिंग द्यायला, असं जर येत असेल त्यासाठी हे पूर्ण असे काही मंडप लावणार आहे. आता आपली जी ट्रेनिंग होणार आहे ही कमीत कमी 100 शेतकऱ्यांसाठी असणार आहे एकदम माफक दरामध्ये की ज्याच्यामध्ये सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी चहा किंवा नाश्ता अजूक होणार. आणि दिवसभर त्यांना कुक्कुटपालन करताना काय आवश्यक गोष्टी असतात, काय काय करायला पाहिजे, किती पैसा इन्व्हेस्टमेंट करावा लागतो, शेड कसं असायला पाहिजे, पिल्ले घेताना नंतरची काळजी, घरी नेल्यानंतरची काळजी, नंतर ते मोठे होईपर्यंत वेगवेगळे कोणकोणते लसीकरण केल्या पाहिजे, आपल्याकडं रोग कोणते येतात, कोंबड्यांचे प्रकार कोणते, हे त्याच्यामध्ये माहिती सांगणार आहे. आणि आपल्या शेडवर रोग येऊ नये यासाठी काय करायला पाहिजे. आणि ज्या वेगवेगळ्या सबसिडी असतात लोनच्या बाबतीत, राज्य सरकार, केंद्र सरकार, ह्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती तुम्हाला दिवसभराच्या ट्रेनिंगमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 8 अशा ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये तुम्हाला मी तिथं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. महिन्यातून एकदाच ट्रेनिंग असणार आहे शक्यतो की ज्या ठिकाणी एकदम जे तुम्ही लोक फक्त त्यांची नावं तुम्ही ऐकलेली आहेत, तुम्ही फक्त त्यांना ऑनलाईन पाहितलेलं यूट्यूबच्या माध्यमातून, असे लोक तुम्हाला समोरासमोर ट्रेनिंग देणार आहे. तुमच्या मनातील प्रश्न विचार. माझा हेतू हाच आहे किंवा याच्यामधून एक आपल्या महाराष्ट्रातील लोक तयार व्हावेत, उद्योजक व्हावेत, जे पुणे मुंबईला जातात 20-25 हजार रुपये महिने नोकरी करण्यासाठी, ते न जाता इथं आपल्या आईवडिलांसोबत, घरच्यांसोबत त्यांनी व्यवसाय करावे. कारण की हे व्यवसाय करता करता अजून दुसरे व्यवसाय तुमच्या सोबत येत असतात. खूप दिवस झाले ते तुमच्यासोबत सर्वांसोबत माझं बोलणं झालं नव्हतं. त्या दृष्टिकोनातून आज एक व्हिडिओ काढावा वाटला. कारण की माझे दुसरे व्यवसाय आहेत ज्याच्या माध्यमातून मला बाहेरच्या देशातही जावं लागतं, नोकरी करावी लागते, दुसऱ्या बिझनेसकडे लक्ष द्यावं लागतं. आणि हा एक उद्योग आपण डेव्हलप केलेला आहे
कारण मी बिझनेस माइंड आहे. हे अशी मीटिंग इथं अशी होत असते. मी बिझनेस माइंड आहे. मी समाजकार्य करण्यासाठी आलो नाही. मला 2 रुपये नफा राहणारच आहे. पण त्याचबरोबर जास्त नफा न कमवता सर्वसामान्य एकदम गरीब कुटुंब असो किंवा एक शेतकरी साधा असो की त्याला लिहिता वाचता येत नाही, तो बिझनेसमध्ये कसा आहे, एक उद्योजक कसा निर्माण होतो, कसा तयार करायचा, त्यासाठी मी माझे प्रयत्न असणार आहेत. तर ही तुम्हाला आजच्या दिवसाची मी तुम्हाला माहिती दिलेली, निश्चितच ती माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. हा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खूप दिवसांनी काढला आहे, त्यामुळं तुम्हाला तो निश्चित आवडेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याकडे जी ट्रेनिंगचा जो व्हिडिओ पडेल त्या ट्रेनिंगच्या व्हिडिओद्वारे तुम्ही मध्ये निश्चित सहभागी व्हा. आणि ट्रेनिंग घेतल्याशिवाय लवकर ह्या बिझनेसमध्ये येऊ नका, कारण आधी ट्रेनिंग घ्या नंतर तुमचा उद्योग सुरू करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.